आज महायुतीची पत्रकार परिषद, गरवारे क्लब इथं घेणार संयुक्त पत्रकार परिषद। संभाजीनगर विधान परिषदेत सत्तारांच्या मुलाचं बंड शमणार, एकनाथ शिंदेंची संभाजीनगरातील आमदार खासदारांसोबत खलबत, तर सत्तारांची आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबतही बैठक। कर्जमाफीची घोषणा खात्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा, यापूर्वीच्या आणि नंतरच्या घोषणा पोकळ होत्या। शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक, शासन आदेशात जाचक शर्ती, नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50,000 रुपये मिळणार। शेतकरी नेते अजित नवलेंचा कर्जमाफीवरून हल्लाबोल। भाजपला शिंदेंचं ओझं वाटतंय, भाजप ओझं उतरवण्याचा मार्ग शोधतय, भास्कर जाधवांची शिवसेनेवर जहरी टीका। कितीही राजकीय वैर असो, मैत्री विसरू नका, धनंजय महाडिक सतेज पाटील वादावर कृष्णराज महाडिकांची प्रतिक्रिया। टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरणी हनीफ शेख विरोधात गुन्हा, निदा खाननं आश्रय घेतलेल्या घराचा मालक हनीफची एसआयटी कडून चौकशी, मतींच्या सांगण्यावरून निदाला घर दिल्याची हनीफची कबुली। मुंबईत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा, वाऱ्यासह पावसाची हजेरी। जळगावात चक्रीवादळाचा तडाखा, अनेक ठिकाणी शेडनेट, गोठे, पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त, सरकारनं मदत करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी। खरीप पिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश, एल निनोच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्सूनचा आढावा। खान सरांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार, हल्लेखोरांनी 5 ते 6 राऊंड फायर केल्याची माहिती। 2 दिवसांत कोचिंग सेंटर उडवून देण्याची धमकी, सुरक्षा रक्षकालाही बेदम मारहाण। निवडणुकीत गैरप्रकारानं भाजपचा विजय, मतमोजणीत अनियमितता केल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप। अण्णामलाई राजीनाम्यावर ठाम, भाजपकडून अण्णामलाईंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। भारतात परतल्यावर मला अटक होऊ शकते, कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दीपक यांनी व्यक्त केली शंका। मथुरेचा आयआयटी बाबा अभिषेकला तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक, गांधर्व विवाह करतोय सांगत करायचा शोषण। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये 2 ठिकाणी ढगफुटी, भूस्खलनामुळे रस्ते बंद, सध्या कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी नाही। महाराष्ट्रातील 2 एसटी बसचा गुजरातमध्ये अपघात, 7 जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांची मदत। सीमावादात मध्यस्थीस नकार, नेपाळच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव भारतानं फेटाळला। रशियाचा युक्रेनवर हल्ला, 18 ठार, युक्रेनच्या कीव्ह आणि निप्रो शहरांसह विविध भागांवर 73 क्षेपणास्त्रे आणि 600हून अधिक ड्रोन्सद्वारे रशियाचा भीषण हल्ला। द व्हॉइस ऑफ हिंद रजाबला सेन्सॉरची मंजुरी, ऑस्कर नामांकित चित्रपट 19 जूनला प्रदर्शित।